11 तारखेला मंचर शहरात एक घटना घडली होती। एक धार्मिक स्थळ आहे अवलियाचा दर्गा म्हणून, जिथे सर्व धर्मीय जात असतात। तिथे एक डागडुजीचं काम चालू होतं नगरपंचायत परिषदेतर्फे। तेवढे एक थोडासा भाग कोसळला आणि कोसळल्यानंतर तिथे थोडंसं भगदड दिसला खाली, आणि तिथे काय आहे ती सर्वांमध्ये एक सासूरता निर्माण झाली आणि मंचर अचानक पूर्ण प्रकाश होतात आले। आता त्याच्यावर एक पोलीस डिपार्टमेंटचं खरंच म्हणजे अभिनंदन करावं लागेल। एक त्यांनी खूप संवेदनपणे हे प्रकरण हाताळलं। जरी आता आपण नॅशनल मीडिया वगैरे सर्व पाहत असेल, एकदम असं तणावपूर्ण वातावरण वगैरे आहे असं सांगत असते, तशी परिस्थिती इथं त्यांनी होऊन दिली नाही। एकदम व्यवस्थितपणे आणि एकदम संवेदनशील प्रकरण हाताळले। आता त्या ढाच्याच्या खाली म्हणजे त्या जे भगदड आहे त्याच्यात काय आहे, आता हा संशोधनाचा विषय, तो एक न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे। परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ह्या विषयाकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष झाले की त्या ढाच्यामध्ये काय दडले यापेक्षा हे बांधकाम अगोदर का पडले, हा विषय खऱ्या अर्थाने संशोधनाचा आहे। कारण जर तिथं परिस्थिती पाहिली तर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 70 लाख रुपयांचा निधी त्या दुरुस्तीसाठी पडलेला आहे। जर 70 लाख रुपयांचा जर निधी तिथं दुरुस्तीसाठी जर पडला असेल तर म्हणजे एक प्रश्न असा निर्माण होतो का तुम्ही एका धर्मस्थळाचं काम करताय। विषय थोडासा समजून घ्या। तुम्ही एखाद्या धर्मस्थळाचं जर काम करताय, त्याची डागडुजी करताय, तिथं तुम्हाला जर समजा 70 लाखाचं जर बजेटही मिळाले, तुम्हाला जर तिथं 70 लाखाचं बजेटही मिळाले, तर तुम्ही काम असं कसं करताय का ज्या म्हणजे आता परिस्थिती पाहिली तुम्हाला एक ऐतिहासिक काम ठरेल ते, ज्याचा अगोदर स्लॅब झाला आहे आणि आता आपल्याला पिलर लावावं लागणार आहे। कारण कदाचित तुम्हाला असं त्यावेळी तुम्हाला तिथं पिलरला खाली त्याला बेसच नाही आहे हे तुम्हाला आता कळालं। जर तुमच्याकडं 70 लाखाचं जर बजेट असताना, 70 लाखाचं बजेट असेल, तुम्ही त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे केलं होतं का, त्याची स्टॅबिलिटी स्ट्रेंथ पाहिली होती का? जर पाहिली होती तर मग ही परिस्थिती का आली, हा सर्वात गंभीर विषय। पोलीस डिपार्टमेंटने, पोलीस प्रशासनाने एकदम व्यवस्थित विषय हाताळला। गावात सलोख्याचं वातावरण ठेवलं की ठीक आहे, सर्वांचा आता वे पण पाहायचा तिकडे गेलाय, ॲक्च्युली सर्वांचा वे पाहायचा तिकडे गेलाय, कुतूहल का बाबा तिथं खाली काय असेल, त्याच्यामुळं हा विषय थोडा बाजूला झाला आहे। पण याच्यावर मंचर ग्रामस्थांनी ॲक्च्युली खरंच म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं तर एक विचार करणं गरजेचं आहे। जर एखाद्या कामाला जर तुम्हाला 70 लाखाचं बजेट मिळत असेल आणि त्या धर्मस्थळावर ही वेळ येत असेल, कारण आज उद्या त्याच्या खाली जे काय आहे हा विषय जरी बाजूला असेल, उद्या सपोज त्याच्या खाली काही निघालंही नसतं तरी पण एखाद्या धर्मस्थळ येते, त्या धर्मस्थळाची समजा असं काम करताना बेजबाबदारीपणे जर वागताना जर त्याची विटंबना होत असेल तर नगरपंचायतवर आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई का होऊ नये? तुमच्याकडं निधीला कुठलीही कमी नाही आहे, तुम्ही पाहिजे तसा निधी भरघोस टाकताय। तुम्ही 125 कोटी 150 कोटी निधी खर्च केला आहे, अशा वार्ता करतायत, अशी विकास कामं केली असं सांगतायत। पण आज ज्या प्रशासनाच्या जीवावर, तेही तुमचे बांधवचे, ज्या पोलीस प्रशासनाच्या जीवावर तिथं सलोखा ठेवण्यात आतापर्यंत तरी त्या पोलीस प्रशासनाने यश आले, त्यांचे सुद्धासाठी साधी इथं वॉशरूमची सुद्धा सोय नाही, वॉशरूमची सुद्धा सोय नाही। ही मंचरमधली ॲक्च्युली भयानक परिस्थिती आहे। याच्यावर नागरिकांनीही समोर यायला पाहिजे। कारण आता जर तुम्ही पाहिलं, आता इथून म्हणजे तुम्हाला मी व्हिज्युअल दाखवतो, एक 150 मीटर अंतरावर बांधलेलं एक शौचालय आहे यांचं। एक साधारणतः मागच्या वर्षी 25 लाख रुपये बजेट होतं तिथं, पण माझ्या माहितीप्रमाणे त्याची आता कंडिशन काय आहे बघा, पाणी आहे का, तिथे नळ आहे का, तिथलची साफसफाईची स्थिती कशी आहे ते बघा। तर हे कोणीतरी विचारायला पाहिजे ह्या नगरपंचायत प्रशासनाला, का फक्त पैशाची आपण उधळीपट्टी करतोय, कुठेतरी निधी मिळतोय म्हणून कुठेतरी तो हे करायचा आणि कमिशनखोरी करायची की काय, ह्या एपिसोड मागचा प्रामाणिक हेतू आहे। आणि मी वारंवार तुम्हाला हेच सांगतो की जे
आता त्या भुयारात काय दडलंय मी सुरुवातीला सांगितलं, हा संशोधनाचा विषय. पण हा एवढा नाजूक विषय असताना जे आता भावी नगरसेवक, भावी नगराध्यक्ष ह्या ज्या आता विरोध लावून मिरवत आहेत, जे इच्छुक आहेत, हे कुठे आहेत? हे आता कुठे आहेत का? हेही त्या भुयारातच दडलेले आहेत. हाही अतिशय म्हणजे तुम्हाला विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आणि ह्या गोष्टीवर खरंच एक मंचरचे ग्रामस्थ म्हणून तुम्ही नक्कीच विचार करा. यांना कुणीतरी विचारा कसा खर्च होतोय, कुठं खर्च होतोय, त्याचं तुम्ही म्हणजे काय आलंय म्हणून लुटायचंय असं एक गाव लुटल्यासारखे अक्षरशः तर आहे. पण जर 150 कोटीची जर अशी कामे होत असेल सव्वाशे 150 कोटीची, तर अशा फक्त डागडुजीला जर 70 लाख रुपयेचा निधी पडत असेल आणि ही बांधकामं जर अशी पडत असतील कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करण्याची किंवा कुणाच्या धार्मिक भावना भडकवण्याची शक्यता निर्माण करणारी, तर हा म्हणजे खूप चुकीचा विषय. आणि याच्यावर जरी कोण ग्रामस्थ जर प्रश्न जर विचारत नसतील नगरपंचायत प्रशासनाला, तर ही खरंच भविष्यकाळात येणारी खरंच धोक्याची घंटा आहे. याच्यावर नक्कीच विचार करा तुम्ही. कारण मंचरकरांचा इतिहास खूप चांगला आहे. इथे वातावरण सलोख्याचं चांगलं आहे. गावाला आणि ह्या तालुक्याला 2 चांगले दिग्गज नेते मिळालेत. ते निधीची कधी कमतरता कमी पडू देत नाही. पण तो निधी कसा वाटायचा आणि कुठं उपलब्ध करायचा आणि त्याचं हे काम कसं करून घ्यायचं, ही तरी जबाबदारी तुम्ही आपल्या ग्रामस्थांची असेल, स्थानिक पुढाऱ्यांची असेल, ही तरी तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक हाताळावी. हीच ह्या एपिसोड मागची एक माफक अपेक्षा. मी विनोद, तुम्ही पाहत राहा पॉलिटिकल किचन. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. संपर्क क्रमांक 96 23 23 30 30.